तर स्टेजचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। सभेसाठी म्हणून आणि मोर्चासाठी म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल व्हायला लागलेले आहेत। सगळीच तयारी झाली आहे, मात्र अजून तरी मोर्चाला परवानगी मिळालेली नाही। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी सुरू होती आणि त्यानंतर कदाचित परवानगी मिळण्याची शक्यता आहे। तर आजच्या मोर्चावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। सदोष मतदार याद्यांवर आमचाही आक्षेप आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। तर यादीतील दुबार तिबार नावं काढावीत अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा केली। तसंच आमचा मोर्चाला विरोध नाही याची प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। विरोधकांचा हा मोर्चा, मात्र या मोर्चाला आमचा विरोध नाही आणि निवडणूक आयोगातल्या सदोष कार्यपद्धतीला आमचा विरोध आहे असं सत्ताधाऱ्यांकडून विधान येतात। आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर आहे। त्यातले 20% सोडले तर एवढे मतदार आहेत आणि मग शेवटी काही प्रिंटिकल चुका होतात, काही मिस्टेक होतात आणि संधी असताना आपण हरकती घ्यायची तेव्हा आपण घेत नाही आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते। आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची, मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायला आमचाही आक्षेप आहे। या याद्या दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही। दुबार तिबार नावं मतदारात नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाशी कितीतरी वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे। दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे आणि खरं तर नव्याने मदर रोल तयार केला पाहिजे ही मागणी आमची आहे। त्यांनी आज जो काही मोर्चा काढलाय, निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग घेणार आहे। म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्या पद्धतीचा विरोध नाही। म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण, 4-4 ठिकाणी नावं टाकणे सोडून एकनाथ शिंदे